मित्रांनो नमस्कार. आपण आलेलो आहे जेजुरी दर्शनाला. पुण्यावरून आपण बारामतीला निघालो होतो. वाटेत जेजुरी गाव लागलेला आहे. आपण जेजुरी दर्शन करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता सुरुवातीची पायरी आहे मित्रांनो. इथून सुरुवात होते. याला पहिली पायरी बोलतात. आता आपण आपल्या यात्रेला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो हे पायऱ्या बघू शकता तुम्ही. 9 लाख अशा काहीतरी पायऱ्या आहेत. पूर्ण कोरीव दगड, म्हणजे दगड पूर्णपणे व्यवस्थित कोरीव काम करून या पायऱ्या मित्रांनो बनवलेल्या आहेत. आज बुधवार आहे. बुधवारी देखील गर्दी आहे मित्रांनो. गर्दी ही कंटिन्यूच राहत असते मित्रांनो. त्याच्यामुळे काय बघू शकता विठ्ठलाची छान अशा मूर्ती आहेत. शिवाजी महाराज यांची पण मूर्ती आहे. या ठिकाणी मित्रांनो बघू शकता समोर जो दिसतोय तो आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक महाराज यांचा पुतळा आहे मित्रांनो. चला आता आपण वरती जाऊया. अजून जवळजवळ आपण 60% गड सर केलेला आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो आपण वरती या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी समोरच अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा आहे. पूर्ण आकृती पुतळा आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो काचेच्या बांगड्या लाल हिरव्या वेगवेगळ्या कलरमध्ये आहे. पूर्वीच्या काचेच्या बांगड्या आपण जे बोलत होतो त्या आहेत मित्रांनो. हा स्टॅच्यू बघू शकता. गडाच्या वरच्या दिशेने आल्यावरती मित्रांनो पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज व राजे शहाजीराजे यांची ही पिता पुत्राची गाळाभेट या ठिकाणी आपण पाहू शकता. त्या कालखंडामध्ये जे चित्र असेल ते या मूर्तिकाराने या ठिकाणी साकारलेलं आहे व ही प्रतिमा या ठिकाणी बसवण्यात आलेली आहेत. मित्रांनो बघू शकता आपण बऱ्याच उंचीवरती आलो आहे व आता जेजुरी हे गाव वरतून कसं दिसतंय पाहू शकता. मित्रांनो समोर बघू शकता हे मुख्यद्वार श्री मार्तंड देवस्थान जेजुरी, म्हणजे गडामध्ये जे प्रथम दरवाजा आहे आतमध्ये जाण्याचा त्याचं हे मुख्यद्वार आहे मित्रांनो. इथून वरती मित्रांनो चप्पल न्यायला बंदी आहे. त्याच्यामुळे आपण शूज काढून ठेवलेला आहे कारण इथून देवाराचा गाभारा चालू होतो असं मानलं जातं. त्याच्यामुळे आपण शूज काढून ठेवलेला आहे. तर मित्रांनो आपण आता
मेन मंदिरापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. बघू शकता. मल्हारी मार्तंडाच्या जन्मी वाहिलेल्या पवित्र निर्मल्य नंदी मित्रांनो, आणि हा समोर बघू शकता आपण मुख्य द्वार. जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर श्री मार्तंड भैरवनाथ नमो नमामि. बघू शकता मित्रांनो या ठिकाणी गर्दी. या ठिकाणी मित्रांनो आपण वरती आलेलो आहे. दर्शन रांग खूप मोठी आहे, त्याच्यामुळे आपण दर्शन बाहेरूनच घेणार आहोत, ज्याला आपण मुखदर्शन बोलतो. हे खाली पाहू शकता तांब्याचं कासव आहे. हे तांब्याचं कासव तांब्याच्या धातूपासून बनवलेलं. तिथून देवाला फुले आणि नारळ आणि भंडारा वरती टाकण्याची प्रथा आहे या ठिकाणी. बघू शकता सगळे फोटो काढण्यात व्यस्त आहेत. मित्रांनो हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे. हे सुरुवातीचं मंदिर आहे जे अहिल्याबाईंनी त्यांच्या कालखंडामध्ये बांधलेलं आहे असे आपल्याला नोंद मिळायला मिळालेली आहे. आता आपण आपला प्रवास पुढील मंदिराकडे, म्हणजे जे जुनं मंदिर होतं, जे 9 लाख पायऱ्या वगैरे आपण बोलतो, जे पूर्ण बांधलं होतं मंदिर, पायऱ्या, तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. हे बघू शकता आपण या मंदिरात आलो होतो. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या मंदिराची म्हणजे मार्गगस्त ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी तो व्हिडिओ बनवेन मित्रांनो. तोपर्यंत हा व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस मी पुढचा व्हिडिओ जे महासाबाईचं मंदिर आहे वरती ते बनवत असताना तुम्हाला नोटिफिकेशन मिळून तुम्हाला पण त्या म्हणजे ते पाहायला मिळेल मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, आपण असं वरती आलेलो होतो. चला मित्रांनो, आज हे मंदिराचं जे दर्शन होतं ते घेतलेलं आहे मित्रांनो आपण. आणि आता आपण हा व्हिडिओ इथंच थांबवत आहे. पुढचा व्हिडिओ आपला हा जे वरती जे जुनं मंदिर होतं त्या मंदिराच्या दिशेने जात असताना व्हिडिओ बनवणार आहोत. त्यावेळेस ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळेलच मित्रांनो. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ हा तुम्हाला लगेच समजेल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.